सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। अध्याय 5. कर्मसन्यास व कर्मयोग. कर्तेपणाचा अभाव, फलाची इच्छा न करता. अर्जुन म्हणाला, कृष्णा, कर्मसन्यासाची व कर्मयोगाची ही प्रशंसा अधिक लाभप्रद दोन्हीत जे मजसाठी ते निश्चित सांगा. श्री भगवान म्हणाले, कर्मसन्यास व कर्मयोग मुक्ती दोन्हीने मिळेल, पण तुलनेत कर्मसन्यासाहुनी श्रेष्ठ कर्मयोग. तो कर्मसन्यासाचा जो कर्मफळाची न घृणा करी, न इच्छा धरी, ना द्वैत त्याच्या मनात कशाचे, सुखाने मुक्त होई कर्मबंधनातून. कर्मसन्यास व कर्मयोग भिन्न म्हणती अज्ञानी, एकात जो स्थिर पूर्णतया दोन्हीचं फळ मिळे त्यासी. जे सांख्याद्वारे प्राप्त स्थान ते योगाद्वारे प्राप्त, एक जो दोन्ही समाने तोच सत्य जाणत. संन्यास परंतु महाबाहो दुःखदायी कर्मयोगाविण योगयुक्त कर्मयोगी ब्रह्मास शीघ्र प्राप्त करीतो. कर्मयोगी जो शुद्ध विशेष आत्मसंयमी, जो जितेंद्रिय सर्व जीवाप्रती आत्मीयतेने कर्म करी अलिप्ततेन, न करता मी कशाचा माने योगी सांख्याचा. पाहता ऐकता स्पर्शता वास घेता, खाता जाता स्वप्न पाहता श्वास घेता, बोलता देता घेता उघड बंद करता, इंद्रियास लावतो कामा विचार मात्र अकर्तेपणाचा. परमेश्वरास अर्पित कर्म सोडूनी आसक्ती जो न लागे कधी पाप त्यासी. जैसे कमलपत्रास न स्पर्शे जल, देह मन बुद्धीने शुद्ध इंद्रियाने योगी कर्म निरासक्तेने करी. आत्मशुद्धीसाठी योगयुक्त कर्मयोगी कर्मफळ सोडून शांती करी प्राप्त. अयोगयुक्त कर्मफळेच्छेने मिळवी बंधन. सर्व कर्मास मनाने त्यजुनी सुखाने राही आत्मसंयमी. नवद्वार या देहात हा जीवात्मा राही, न करता करविता काही. न कर्तृत्व न कर्म लोकात उत्पन्न करी जीवात्मा. न घडवी कर्मफळ संयोग, हे सारे होत प्रकृती गुणान. न घेतो कुणाचे पाप, न पुण्य परमेश्वर. मायेने जे आच्छादिले ज्ञान, त्याने मोहग्रस्त जीव. ज्ञानाने परंतु अज्ञान ज्याचे नष्ट होत, त्याच्यात हे सूर्यासमज्ञान प्रकाशी ते परमसच्चिदानंद. ज्याची बुद्धी मन श्रद्धा लीन भगवंतात, जातो मुक्तीस ज्ञानाद्वारे शुद्ध होता अज्ञानातून. विद्या विनय संपन्न ब्राह्मण गाय हत्ती व कुत्र, आणि मांस भक्षणाऱ्यास ज्ञानी सम मानित. या जन्मातच जिंकतो ज्याच्यात समभाव असतो, निर्दोष व सममाने. ब्रह्मास म्हणून राही त्यात स्थिर, न हर्षती प्रियाच्या प्राप्तीने, न विचलित अप्रियात. स्थिर बुद्धी मोहरहित ब्रह्मज्ञानी स्थित ब्रह्मात. बाह्य सुखात अनासक्त भोगतो आत्मसुखास. तो ब्रह्मयोगयुक्त जीवात्मा भोगे सुख असीम. जे सुख बाह्य जगात इंद्रियाधीन दुःख भोगासी कारण, सुरू होताच संपते कौंतेय. न रमतो त्यात बुद्धिवान. समर्थ देहाने जो सहन करीतो मृत्यू समयी काम क्रोधाचा वेग, तोच योगी मान सुखी. जो आत्मसंतुष्ट स्वतःता विश्रांत, आत्मी ज्योतीत स्थित, तो योगी शांत ब्रह्मास प्राप्त करीतो आत्मरूप होऊन. जो आत्मसंतुष्ट स्वतःत विश्रांत, आत्मज्योतीत स्थित,
तो योगी शांत ब्रह्मास प्राप्त करीतो आत्मरूप होऊन प्राप्त होतात ब्रह्मपदास ब्रह्मज्ञानी निर्मळ निवृत्त होनी द्वैत भावातून जे ध्यानस्थ आत्म्यात व विश्व कल्याणात रत काम क्रोध रहित साधू संत व आत्मसंयमी पुरुष निकट काळात मुक्त होत परब्रह्मात निश्चित हे सिद्ध बाह्य विषयास ठेवी बाहेर व दृष्टी भ्रू चक्रावर नासिकेतुनी वाहणाऱ्या प्राण अपानास करोनी सम संयमित देह मनबुद्धीने मोक्षासाठी योगी तत्पर परित्याग करी काम भय क्रोधाचा तो सदासाठी मुक्त भोक्ता यज्ञ व तपाचा परमेश्वर सर्व लोकांचा कल्याणकारी जीवांचा जो मज मानितो तो मुक्त ऐसे श्री भगवद्गीतेवरील 5व्या अध्यायावर मराठी ओविरूप कर्मसन्यास व कर्मयोग विषय समाप्त. ओम तत्सत. सद्गुरुनाथ महाराज की जय. महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय.